नमस्कार, मी जगदीश. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. बीडमध्ये पंकजा मुंडे या भाजपाच्या उमेदवार आहेत. शनिवारी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजेंची सभा झाली. यावेळेस उदयनराजे यांनी भाषणात गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख केला. गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करताच पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. निवडणूक आली की भावनिक आणि जातीपातीचं राजकारण करतात. मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहीण भावावर टीका केली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजेंची सभा पार पडली. यावेळेस बोलताना उदयनराजेंनी त्यांची पुन्हा कॉलर उडवली. त्यांच्या या स्टाईलला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद दिला. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाळ पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी यांची सभा पार पडली. या सभेतून प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसने देशात जे काही तयार केलं, निर्माण केलं, ते सर्व मोदींनी त्यांच्या मित्रांना विकलं असं म्हणत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ईशान्य मुंबईत प्रचारादरम्यान भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा फोटो मॉर्फ करून मशाल चिन्ह लावण्यात आलं. ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना आहे. प्रशांत कांबळे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचा आरोप भाजपाने केलाय. या संदर्भात प्रशांत कांबळे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर दौंड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा केला गेला. यावेळेस शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संविधान स्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान यावेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आपचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस धर्माला नव्हे तर धर्मातील जातींना आरक्षण देते असं म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलंय. संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघात केलाय. राज ठाकरे हे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांना त्यांनी टोला लगावलाय. किरण सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा किरण सामंत यांनी केलाय. जरांगे पाटलांचा लढा हा गरिबांचा नव्हे तर धनदांडग्यांचा लढा आहे अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.